तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला की भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीमध्ये घेत नसतो. आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. पोरी कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतलेत पोरानं, ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेत, त्या गजानन बाबाच्या चरणावर जरी ओतलेत, तर तो शिर्डीचा साईबाबा, तो गजानन बाबा, तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार. म्हणून आज तुला सांगतोय बघ पोरी, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे. पोरी ज्या देवाचं नाव बाप आहे. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव साला आई आहे. पुरी ज्या देवीचं नाव आई आहे. पुरी या आई बापाला तुम्ही लाचार करू लागला, या आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला. हे नालायक हरामखोरानो, तुमच्या डिग्र्यांना काय आग लावायची काय? पुरी हे नालायक हरामखोरानो, बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का ग? बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का? बापाच्या टाचला 50 भेगा पडल्यात की ग? नालायक हरामखोर, बापाच्या टाचला 50 भेगा पडल्यात की? नालायकानं, थंडीमध्ये साखर झोपेत जेव्हा तुम्ही झोपलेला असताना ग, तेव्हा तुझा बाप तिथं ऊसामध्ये शेतीला पाणी पाजत असतो, त्या केळीला पाणी पाजत असतो, त्या तूरला पाणी पाजत असतो. माझ्या शेतातलं पीक जर जोमानं आलं तर माझ्या लेकरीला एखादा आयफोन घेऊन द्यावा म्हणतो, माझ्या लेकराला एखादा ब्रँडेड कपडा घेऊन द्यावा म्हणतो. नालायक हरामखोरानो, या आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकायला लागला. भुकेपोटी नाही अण्णा आणि मेल्यावरही पिंडदान. आई बाप असतात तेव्हा नालायकानं तुम्हाला किंमत कळत नाही. आणि आई बाप मेल्यानंतर आरस काय करता, सगळ्या गावाला जेवण काय घालता? माय बाप केवळ काशी, त्याने ना जावे तीर्थाशी. सगळ्या जगातलं देव देव केलं, पण घरातला बाप मात्र तुला कळाला नाही, घरातला आई मात्र तुला कळाली नाही. पोरीनो, तुमच्या हातामध्ये मोबाईल कसा आला ग? नालायकानं, आई बापाला धमकी देत आला ग, मला मम्मी मोबाईल नाही दिला तर मी जीवाच काहीतरी बरं वाईट करून घेते बघ, मी जाते बघा, घर सोडून जाते बघ, मी हे करते बघ, मी ते करते बघ, मी हे करते बघ, मी ते करते बघ. इकडं बघ हे पोरी, इकडं बघ हे पोरी. अगं तुझा बाप भुकेला येतो बघ, मुखात घास घालतो. तुझी आई म्हणती लेकीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल. अहो आगा भरलेल्या जेवणावर न तुझा बाप उठतय की ग? कुठल्या तर मित्राकडे जातय, कुठल्या तर मित्राकडे जातय आणि मित्राला म्हणतय पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे रे. पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचाय, जरा उसनं पैसे देशील का रे बाबा? पैसा आलं माझं की तुला देतो. येणार आहेत माझं पिकाचं पैसं, माझं कर्जाचं पैसं, कर्ज काढलंय बघ, आल्या आल्या तुझं पैसं देतो रे बाबा तुला. नालायक हरामखोरानो, त्या मोबाईलवर नको ते चाळे करता आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करता. निर्लज्जानं तुम्ही आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करता. लाज वाटली पाहिजे बाग पोरे. जास्त काय मी सांगत नाही बाग, पण ऐक पोरा, या बापाच्या पाठीशी का उभं राहायचं? 5 मिनिटात सांगतो आणि मी इथं थांबतो बाग. इकडे बाग. आज पळत पळत जायचं. आईला 2 प्रश्न विचारलेच ना रे, आता बापाला प्रश्न विचारायचा बाग. बापाची वाट बघत बसायचं घरात. 7 वाजलेत अजून बाप आला नाही, 8 वाजलेत अजून बाप आला नाही, रात्रीच्या 9 वाजले, बापाची वाट का बघायचं तुला सांगू का ग? इकडे बघ. 3 वेळचं अन्न आमच्या ताटामध्ये येतं पोरानो, 3 वेळचं, सकाळ दुपार आणि संध्याकाळ.
आणि ते 3 वेळचं अन्न रोज आमच्या ताटात यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो आणि रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी येतो, कारण माझ्या लेकरांच्या ताटामध्ये रोज 3 वेळचं अन्न आलं पाहिजे. पुरी आज त्या बापाची वाट बघत बसायचं घरामध्ये. आज त्या बापाची वाट बघत बसायचं घरामध्ये. 7 वाजलेत वाघ, अजून बाप नाही दिसला. 8 वाजलेत, अजून बाप नाही दिसला. रात्रीचे 9 वाजले, अजून बाप दिसला नाही. 10 वाजले, आला रा आला बाप. एकच काम करायचं बघ पोरी, आला रा आला बाप घरामध्ये. एकच काम करायचं बघ, कशाचाही विचार करायचा नाही, कशाचाही विचार करायचा नाही. हे पोरी पळत पळत जायचं वाघ, पळत पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. हे पोरी एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का, पोरी काय झालं. हे असं हंबड का फोडलास पोरी, आजपर्यंत तू कधीच रडली नव्हतीस, काय झालं. शाळेमध्ये कोण काय बोललं का, बाई काय बोलल्या का, आई काय बोलली का, तुला काय झालं का, काय झालं पोरी मला सांग, लवकर लवकर सांग मला पोरी. त्यावेळेला बापाला सांगायचं, पप्पा मला काही नाही झालं, पप्पा पप्पा मला कोणी काही नाही बोललं, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलले, मला कोणी काही नाही बोललं. पप्पा जेव्हा मी जेव्हा 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. आता मी मोठी झाली, आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते पप्पा. आता तुम्ही मला ना पप्पा, तुम्ही मला ना बंधनात ठेवता, पण लहानपणी ना पप्पा मला आई रागवली तर मी अंगणामध्ये उभी राहायची.